नमस्कार, स्वातीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण इथे मशरूमची एक वेगळी भाजी बनवत आहे. खूप वेगळी पद्धत आहे. अशी भाजी ना तुम्ही कधी बनवली असेल, नाही खाल्ली असेल. तर या मशरूमला आधी आपण छान स्वच्छ धुवून घेऊया 2-3 पाण्याने आणि आता त्याला आपण उकडून घेऊया. तर इथे गरम पाणी ठेवलं आहे मी. गरम पाणी झालं की त्यात आपण मशरूम टाकूया आणि याला छान उकळी आणूया. यामध्ये मी थोडंसं मीठ टाकते. मिठाच्या पाण्यात आपण मशरूमला उकडून घेत आहे. मशरूम चांगल्या प्रकारे उकडून घेणे, स्वच्छ धुवून घेणे आवश्यक असतं. इथे याला उकडल्याने काय होईल, हे छान बॉईल होतील आणि सॉफ्ट होतील. तर ही स्टेप नक्की करावी. तर बघा इथे 4 ते 5 मिनटं आपण मशरूमला छान प्रकारे उकडून घेत आहे. ही भाजी बनवायची पद्धत वेगळी आहे. तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल. तर बघा 5 मिनिटानंतर इथे मी मशरूम पाण्याच्या बाहेर काढून घेतलेले आहे आणि आता आपण याचा एक घोल बनवून घेणार आहे. तर इथे मी 2 कटोरी बेसन घेतलं. त्यामध्ये 2 चम्मच आपण मैदा टाकूया. तर बघा 2 चम्मच आपण इथे मैदा घेतलेला आहे आणि 1 चम्मच बारीक रवा. बारीक रव्याने याचं जे आवरण आहे ते छान क्रिस्पी होईल. एकदम अफलातून अशी भाजी बनते, एकदम वेगळी. म्हणजे कोणी विचारेल तुम्हाला की कशी बनवली, पहिले तर ओळखूच शकणार नाही की मशरूमची भाजी आहे. ते एकदा नक्की ट्राय करा. तर चला आपण याच्यात काही मसाले टाकूया. त्याच्यात मी चवीनुसार नमक टाकलेलं आहे आणि अर्धा चम्मच हळद, 2 चम्मच इथे मी लाल मिर्च पावडर टाकलेला आहे. चम्मच लहान आहे बघा तुम्ही, जो आपल्या मसाल्याच्या डब्यात असतो तो. 1 चम्मच जिरा टाकलेला आहे आणि हा एक मोठा चम्मच भरून मी याच्यात धनिया पावडर टाकलं. आता याच्यात तुम्ही लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकू शकता. जर तुमच्याकडे लसूण आणि अद्रकची पावडर नसेल तर. माझ्याकडे लसूण आणि अद्रकची पावडर बनवून ठेवलेली आहे मी, म्हणून मी ती टाकते. तुम्ही लसूण आणि अद्रकचा पेस्ट टाकाल 1 चम्मच आणि याच्यात आपण ही ओवा टाकत आहे. ओवा असा हातावर क्रश करून टाकला की छान त्याचा स्वाद असतो तो आपल्या रेसिपीमध्ये मिळतो. आणि बघा हे मेन इन्ग्रेडियंट आहे म्हणजे दही. 1 चम्मच आपण याच्यामध्ये दही टाकत आहे. दही टाकून याला छान प्रकारे मिक्स करून घेऊ. या मिश्रणात दही जरूर टाकावं, दहीने याची चव आणखी वाढते. तर आता याच्यात आपण थोडं थोडं पाणी टाकू आणि याचा घोल बनवून घेऊ. पाणी इथे थंडच वापरायचं. आता थोडं थोडं पाणी टाकून याचा आपण घोल बनवून घेऊया. एकदम पाणी नाही टाकायचं, म्हणजे याला आपल्याला जास्त पातळ पण नाही करायचं आहे. आणि एकदम पाणी टाकाल तर बेसनाच्या गुठळ्या होतात, म्हणून थोडं पाणी टाकायचं आणि मिक्स करायचं. माझी तुम्हा सर्वांना एक छोटीशी विनंती आहे, जर तुम्हाला पुढे चालून हा व्हिडिओ आवडला किंवा भाजीची रेसिपी काहीतरी नवीन आहे असं वाटलं तर प्लीज याला लाईक आणि शेअर जरूर करा. तर बघा इथे आपले हे मशरूम जे आहेत थंड झालेले आहेत, तर आपण याला असं काट्याच्या चम्मचनी किंवा चाकूनी तुम्ही याला असे छिद्र करून घ्या. अगदी अलगद होतात कारण हे आपण उकडून घेतलेले आहेत म्हणून सॉफ्ट झालेले आहेत. या एकाच रेसिपीतून तुम्ही 2 पदार्थ बनवू शकता. तर ते कुठले, कसे, तर आपण ते व्हिडिओत पुढे पाहूया. त्याच्यात मी वरून थोडासा कढीपत्ता टाकत आहे. तुम्ही हिरवा सांबार पण टाकू शकता. आता ह्याच्यात आपण 1 चुटकी, फक्त 1च चुटकी असा सोडा टाकत आहे. सोडा जास्त नाही टाकायचा आहे. बेकिंग सोडा टाकलेला आहे आपण याच्यात. आता याला मिक्स करून घेऊ म्हणजे छान हे बेसन आणि मैदा जो आहे याचा कोट आपल्या मशरूमवर होईल. आणि तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल छान गरम झालं, बघा चेक करता येते आपल्याला. आधी थोडंसं टाकून बघायचं आणि बघायचं तेल आपल्याला पाहिजे तसं गरम आहे का. आणि आता याच्यात मशरूमचा एक एक असा पकोडा आपण याच्यात टाकूया. तुम्ही हाताने टाकू शकता किंवा चम्मचने, जसं तुम्हाला सोयीस्कर असेल तसं. एक मशरूम उचलायचं, त्याच्यावर छान असा तो बेसनाचा आणि तो असा कोट करायचा आणि त्याचा एक पकोडा जसं बनवतो आपण तशा प्रकारे याच्यात टाकायचा. याच्यात आपण बेसनाचे पकोडे बनवून घेत आहे मशरूमचे. हे पकोडे एवढे टेस्टी लागतात की म्हणजे भाजी बनवायला तुम्हाला म्हणावं लागेल घरच्यांना की मला भाजी बनवायची आहे, राहू द्या. कारण हे बनल्या कोणी म्हणजे खायला एकदम नाही म्हणणार नाही आणि खायला असं मागून मागून खातील. बघाल तुम्ही. ही पकोडे म्हणून पण तुम्ही रेसिपी ट्राय करू शकता. आता पकोडे म्हणून सुद्धा ही खाऊ शकता. पण आज आपण याची भाजी बनवत आहे. आता बघा तुम्ही जर सकाळी नाश्त्याला पकोडे केले आणि थोडीशी शिल्लक करून ठेवले आणि नंतर जर आपण रस्सा बनवला तर त्याची भाजी पण बनते. एका रेसिपीत 2
म्हणजे नाश्ता पण होऊन गेला आणि जेवणाचा प्रश्न पण मिटून गेला, हो ना. अशा काही युक्ती करायच्या असतात, कारण स्वयंपाक करताना बाकीची पण कामं असतात आपल्या गृहिणींना, म्हणून 1-2 रेसिपी होऊन जातात ह्या. तर बघा, तर या पद्धतीने आपण सगळे इथे मशरूमचे पकोडे बनवून तयार करून घेऊ. तर बघा, पकोडे तयार आहे, याला साईडला ठेवू. तर चला आता आपण याचा रस्सा बनवूया. जसं मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही पकोडे तसे सुद्धा खाऊ शकता. तर इथे मी एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे, 2 ते 3 कांदे आहेत आणि 4 ते 5 लसूण, 2 तेजपत्ता, अर्धा इंच दालचिनीचं, 1 चक्रफूल, 1 बडी इलायची आणि 3 मिरे असा आपण इथे खडा मसाला टाकलेला आहे. 1 चम्मच भरून खसखस टाकलेली आहे. आता हे छान तेलावर परतून घेऊया. मी 2 चम्मच हे डेसिकेटेड कोकोनट टाकत आहे. आता याची इथे काही गरज नाही आहे. तुमच्याकडे जर खोबरं आहे तर ते खोबऱ्याचे काप करून तुम्ही टाका. हे माझ्याकडे होतं आणि म्हणून मी ते टाकलं, कारण हे सोयीस्कर जातं. पण असं काही नाही की ते डेसिकेटेड कोकोनटच टाकावं लागतो, तसं काही नाही. तुम्ही खोबऱ्याचे काप टाका. त्याच्यात आपण 2 लाल मिर्च टाकलेल्या आहेत. लाल मिर्च टाकल्याने या मसाल्यामध्ये काय होतं, आपल्या भाजीला खूप छान कलर येतो. तर मसाल्यामध्ये बघा छान भाजला आहे कांदा आपला. तर आता इथे गॅसची फ्लेम आपण बंद करूया. थंड झाल्यानंतर याला छान मिक्सरला फिरवून घेऊ. आणि कढईत मी आणखी थोडंसं तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं, याच्यात हिंग टाकलं. हिंग फुललं की आपण जो मसाला वाटून घेतलेला आहे तो टाकूया. आता भाजीमध्ये तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता. तुम्हाला तर जास्त तर्रीदार आणि असा कटवाली भाजी लागत असेल तर तुम्ही तेल थोडंसं जास्त वापरा, किंवा तुम्हाला जर नॉर्मल भाजी बनवायची असेल तर तुम्ही तेल कमी वापरा. ते आपल्या हातात असतं. स्वयंपाक करताना हे आपण गोष्टी कमी जास्त करतो, हे आपल्याला माहिती आहे. तर बघा, आपण याच्यात चवीनुसार लाल मिर्च पावडर टाकली, अर्धा चम्मच हळद, चवीनुसारच मीठ टाकलेलं आहे. तर मी इथे चवीनुसार का म्हणत आहे, कारण प्रत्येक घरात मीठ आणि तिखट हे वेगवेगळं असतं. म्हणजे कोणी तिखट भाज्या खातं, कोणी कमी तिखट खातं, तसंच मिठाचं सुद्धा असतं. तर ते तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करा. 1 चम्मच भरून याच्यात मी धनिया पावडर टाकलेली आहे. आता या मसाला आपण छान तेलावर परतून घेऊ. जसं मी नेहमी सांगते, जेवढा मसाला छान तेलावर भाजाल तेवढं छान कलर भाजीला येतो. तर त्याच मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घेतलं आणि आपण याच्यात टाकलं, म्हणजे मसाला जळणार नाही. मसाल्याला छान उकळी येऊ देऊ. थोडं पाणी आणखी वरून टाकूया. हे पाणी मी गरम टाकत आहे, पण मिक्सरच्या भांड्यातून टाकत आहे. तुम्हाला असं वाटेल थंड असेल, तसं काही नाही. पाणी मी साईडला एका दुसऱ्या भांड्यात गरम करून घेतलेलं आहे. गरम पाणी भाजीमध्ये टाकल्यानं भाजीला जो कलर तवंग असतो ना भाजीवर, तो छान येतो. 1 चम्मच याच्यात मी गरम मसाला टाकला, थोडासा वरून सांबार. याला छान उकळी येऊ देऊ. 2 ते 3 मिनिटात इथे आपली भाजी बनवून तयार होते. एकदम साधी, सरळ, सोपी पण भन्नाटेदार अशी रेसिपी आहे, जी पाहिल्या सर्वांना खायचं मन होईल. भाजीला कलर बघा, तवंग बघा तुम्ही, किती छान तर्री आली आपल्या भाजीवर. जो ही म्हणजे दाखवते की आपण मसाला छान प्रकारे भाजलेला आहे. याच्यात आपण कुठलाही मसाला भाजताना कंजूशी केली नाही. तर बघा, हे पकोड्या तुम्ही आता या स्टेपला पण इथे टाकू शकता, किंवा भाजी सर्व करताना तुम्ही ते वाढवू शकता. जेव्हा आपल्याला जेवायचं आहे त्याच्या 2 मिनटं आधी तुम्ही ही प्रोसेस करा. आधीच पकोडे भाजीमध्ये टाकून ठेवू नका, त्याने काय होईल, ते खूप जास्त सॉफ्ट होतात, मग ते खाताना छान नाही लागत. एकदम नरम पडतात ते, म्हणून जेवायच्या 2 मिनटं आधी हे बनवायचं, टाकायचं आणि भाजी सर्व करायची. एकदम वेगळी, अफलातून, भन्नाटेदार अशी रेसिपी बनवून तयार आहे मशरूमची. ही भाजी कोणीही ओळखू शकणार नाही की तुम्ही मशरूमपासून बनवली. तशा मशरूमच्या भाज्या आता तुम्ही भरपूर खाल्लेल्या असतील. ही भाजी एकदा नक्की ट्राय करा, तुम्हा सर्वांना नक्की आवडेल. आणि आवडली तर नेहमीप्रमाणे भरपूर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन आले असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर ते बेल आयकॉनची घंटी येते, त्याला पण प्रेस करा, म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल. तर चला मग भेटूया अशा साध्या, सरळ आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.